ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळाचा प्राचीन वारसा लाभलेला आणि राज्याच्या राजकीय पटलावर कायम चर्चेत असलेला मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा म्हणजे नांदेड. याच नांदेडला शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण या पितापुत्रांच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून 2 वेळा महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदी असताना महाराष्ट्राच्या सचिवालयाचं नाव मंत्रालय असं केलं आणि याच मंत्रालयात राज्याचे मंत्री सकाळी ठीक 10:30ला येतात की नाही याकडे मुख्यमंत्री म्हणून शंकररावांचा कटाक्ष असायचा आणि त्यामुळे हेडमास्टर हे बिरुद शंकरराव चव्हाणांना मिळालं. अशा प्रकारे कडक शिस्तीचा राजकीय स्वभाव असणारे शंकरराव चव्हाण हे नांदेडमध्ये जी म्हणतील ती पूर्व दिशा अशी राजकीय परिस्थिती होती. तर वडिलांचा हाच गुण अशोक चव्हाणांनी सुद्धा जोपासला. यामुळे नांदेड जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असं राजकीय समीकरण तयार झालं होतं. परंतु अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे आता नांदेडमधले हेच राजकीय समीकरण बदलणार आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड लोकसभा मतदारसंघाचे हे राजकीय समीकरण नेमकं कसं असू शकतं याचा आढावा आपण आमच्या महासंग्राम लोकसभेचा या महाटॉक्सच्या विशेष सिरीजमध्ये आजच्या भागात घेणार आहोत. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाटॉक्स. सगळ्यात आधी नांदेड लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास आणि 2019ला नेमकं काय घडलं होतं हे समजून घेऊ. 1952 पासून नांदेड मतदारसंघ अस्तित्वात असला तरी 1962 पासून 2004 आणि 2019 हे 2 अपवाद वगळता लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. 1980 ते 1984 या काळात शंकरराव चव्हाणांनी खासदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच या मतदारसंघातून भास्करराव पाटील खदगावकर हे 3 वेळा काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले होते. तर 2004ला या मतदारसंघात पहिल्यांदा दिगंबर पाटील हे भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2009ला पुन्हा हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात गेला. तर 2014च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही या मतदारसंघातून अशोकराव चव्हाण हे निवडून आले होते आणि दुसऱ्यांदा ते खासदार झाले होते. तर याआधी 1984 ते 1989 या काळात अशोक चव्हाण खासदार झाले होते. मात्र 2019ला तिसऱ्यांदा या मतदारसंघात अशोकराव चव्हाणांचा 40,000 मतांनी पराभव झाला आणि हा पराभव केला होता अशोक चव्हाणांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी. चिखलीकर यांना 2019ला 4,86,806 मतं मिळाली होती, तर अशोक चव्हाण यांना 4,46,658 मतं मिळाली होती. तर अशोक चव्हाण यांच्या या पराभवामागे वंचित बहुजन आघाडीची प्रमुख भूमिका होती. वंचितचे यशपाल भिंगे यांनी त्यावेळी 1.5 लाखापेक्षा जास्त मतं घेतली होती. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता आणि यामुळे अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा हादरा बसला. परंतु 2019ला लगेच अशोक चव्हाणांनी पुन्हा विधानसभा लढवली आणि आमदार म्हणून निवडून आले. आता पाहू नांदेड लोकसभा मतदारसंघात असणारे 6 विधानसभा मतदारसंघ कोणते आहेत. तर नांदेड लोकसभा मतदारसंघात भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर आणि मुखेड या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश येतो. आणि या 6 मतदारसंघात विद्यमान आमदार कोण आहेत हे तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहू शकता. तर या 6 पैकी 3 आमदार हे काँग्रेसचे आहेत. यापैकी भोकरचे आमदार असणारे अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर उरलेले 2 आमदार हे सुद्धा अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत. आता पाहू आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड मतदारसंघात काय परिस्थिती आहे आणि कोणते संभाव्य उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात. तर पहिले संभाव्य नाव आहे प्रतापराव चिखलीकर. महायुतीची ही जागा भाजपकडे आहे आणि पुन्हा ही जागा भाजपलाच सुटेल असे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी भाजपकडून नांदेड जिल्ह्यात करण्यात आलेल्या निवडणूक सर्वेक्षणात नांदेडची जागा धोक्यात दाखवली होती. त्यामुळे पक्षाकडून चेहरा बदलला जाणार अशी देखील चर्चा सुरू होती. परंतु आता राजकीय समीकरणं बदलली आहेत, कारण या मतदारसंघात भाजपला विरोध करणारे दिग्गज नेते अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये आल्याने आता भाजपकडून ज्यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली जाईल किंवा पुन्हा चिखलीकर यांना जर संधी दिली तर त्यांच्या पाठीमागे अशोक चव्हाण आपली ताकद उभी करतील. त्यामुळे चिखलीकर किंवा दुसरा जो कोणी उमेदवार भाजपकडून दिला जाईल तो सहज निवडून येईल अशी शक्यता आहे. आता पाहू महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते. खरं तर या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार असला तरी तो भाजप विरुद्ध काँग्रेस असाच रंगणार होता. परंतु अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला नांदेडमध्ये मोठं खिंडार पडले आहे. परंतु काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी असं म्हटलं आहे की अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही, कारण
नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे आम्ही काँग्रेसकडून उमेदवार देऊ, परंतु हा उमेदवार कोण असेल हे मात्र नाना पटोलेंनी स्पष्ट केलेलं नाहीये। तर याच नांदेड मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची सुद्धा मोठी ताकद आहे। 2019 ला सुद्धा वंचितने MIM सोबत युती करून या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती। वंचितचे उमेदवार असणारे यशपाल भिंगे यांनी त्यावेळी तब्बल 1,66,196 मतं मिळवली होती। त्यामुळे वंचितकडून ही जागा लढवली गेली तर पुन्हा एकदा यशपाल भिंगे यांना प्रकाश आंबेडकर मैदानात उतरवू शकतात, कारण वंचित सध्या महाविकास आघाडी सोबत आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला आहे। त्यामुळे चर्चेत असणारे दुसरे संभाव्य उमेदवार म्हणजे यशपाल भिंगे। तर यानंतरचं तिसरं संभाव्य नाव आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असणारे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचं। रोहिदास चव्हाण हे ज्येष्ठ शिवसैनिक असून शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात रोहिदास चव्हाण यांनी जिल्हाभरात शिवसेनेची पाळंमुळं घट्ट रोवून इतर पक्षातील नेत्यांची दमछाक केली होती। त्यामुळे नांदेड जिल्ह्यात भाजपला नामोहरम करण्यासाठी रोहिदास चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे। त्यामुळे आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात महाविकास आघाडी भाजप पुढे किती मोठं आव्हान उभं करणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकणार आणि कोणता उमेदवार बाजी मारणार हे निवडणूक झाल्यानंतरच स्पष्ट होईल। दरम्यान नांदेड मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा। आणि आमची महासंग्राम लोकसभेचा ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला फॉलो आणि लाईक करा। धन्यवाद।